नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण 14 मार्च आंतरराष्ट्रीय पाय दिन याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. प्रथम 14 मार्च आंतरराष्ट्रीय पाय दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय पाय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय पाय दिन 14 मार्च. आज जागतिक स्तरावर खास करून अमेरिकेत पाय डे साजरा केला जातो. पाय म्हणजेच वर्तुळाचा परीघ भागिले व्यास. याचे उदाहरण म्हणजेच आपण वेगवेगळ्या गाड्यांची वेगवेगळ्या मापांची चाके घेतली व त्या प्रत्येक चाकाचा एक एक फेरा मारला तर त्या प्रत्येक चाकाने एका फेऱ्यात कापलेले अंतर त्यास भागिले त्या चाकाचा व्यास यांचा भागाकार साधारणपणे 3.14च्या जवळपास येतो. आजच्या दिवशी पाय दिवस का साजरा केला जातो याचे कारण आज मार्च महिना म्हणजेच वर्षातील तिसरा महिना व 14 तारीख आहे. पायची किंमत 3.14... अशी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पाय दिन साजरा केला जातो. गणित, सांख्यिकी आणि भौतिकशास्त्रात पाय हे एक महत्त्वाचे चिन्ह आहे. हे चिन्ह वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असलेले गुणोत्तर दर्शवते, ज्याचे मूल्य 3.14 आहे. भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकीमधील अनेक गणितामध्ये पायचे मूल्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पाय हा कदाचित सर्वात लोकप्रिय गणितीय स्थिरांक आहे, जो विज्ञानाच्या आत आणि पलीकडे गणनेमध्ये वापरला जातो. पायच्या स्थिर मूल्याचे आणि ते आपले जीवन कसे सोपे करते याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी पाय दिन साजरा केला जातो. पायचे मूल्य प्रथम सायराक्यूजचे गणिततज्ञ आर्किमिडीज यांनी निश्चित केले. 1737 मध्ये लिओनहार्ड यूलरने पायचे चिन्ह वापरले. त्यामुळे वैज्ञानिक समुदायात त्याची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 1988 मध्ये अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी पहिला पाय दिवस साजरा केला. असे दिसून आले की पाय हा दिवस प्रतिष्ठित भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. राष्ट्रीय पाय दिन याचे महत्त्व. पाय दिन 14 मार्च रोजी असतो, जेव्हा तारीख, महिना आणि तारखेच्या स्वरूपात लिहिली जाते तेव्हा ती पाय मूल्याच्या सुरुवातीच्या 3 अंकाशी जुळते. या दिवशी लोक पायचे मूल्य लक्षात ठेवण्यासाठी आणि उत्सवात भर घालण्यासाठी पाय खातात. पाय वाचन स्पर्धा आणि व्यायाम हे जगभरातील गणितप्रेमींनी साजरा केलेल्या दिवसाच्या उत्सवाचे भाग आहेत. पाय हा इजिप्शियन पौराणिक कथांचा एक भाग आहे आणि इजिप्तमधील लोकांनी हे मान्य केले की गिझाचे पिरॅमिड पायच्या तत्वावर टिकून राहिलेले आहे. पायच्या मूल्याबद्दल लोकांना 4000 वर्षांपासून रस आहे आणि त्यांनी लिबनीज, फिबोनाची, न्यूटन आणि गॉस सारख्या जगप्रसिद्ध गणिततज्ञांचा अभ्यास करण्यास, अंकाची गणना करण्यास आणि विविध गणितांमध्ये पायचे मूल्य लागू करण्यास भाग पाडले आहे. पाय हा स्थिरांक वर्तुळाच्या परीघ आणि व्यास यांच्या लांबीचे गुणोत्तर दर्शवतो. या स्थिरांकाचे मूल्य जवळपास 3.14... इतके आहे.
गणनाच्या सोयीकरता हे जवळपास 22/7 किंवा 355/113 असेही धरले जाते. पाय हा गणितातील एक महत्त्वपूर्ण स्थिरांक आहे. तसेच विज्ञानाच्या बऱ्याच शाखांमध्ये पायचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अपरिमेय संख्या म्हणून याला सामान्य अपूर्णांक म्हणून व्यक्त करता येत नाही. जरी अपूर्णांक जसे की 22/7 3.14285714 सामान्यतः पायची अंदाजे किंमत म्हणून वापरली जाते. शिवाय पायचे दशांश रूप कधीही संपत नाही आणि त्यामध्ये कसलीही पुनरावृत्ती पण होत नाही. आपणाला पुन्हा एकदा पाय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.